संजय राऊत यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे ह्या फोन लाईनवरून जोडले गेलेत। शीतलजी, आपण पाहतोय संजय राऊतांनी गंभीर स्वरूपाचा दावा केलेला आहे। या ठिकाणी त्यांनी म्हटलंय सीएम पदासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा तक्रार केली आहे। शिवाय मला सीएम करा, भाजपात पक्ष विलीन करायला सुद्धा तयार आहे असं राऊतांनी म्हटलंय। कसं पाहताय या सगळ्याकडे? संजय राऊत हे मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती आहे। त्याच्यामुळे ते काय बोलताय याला फार सिरियसली घेण्याची गरज नाहीये। सकाळी उठून काहीतरी बोलणं ही त्यांची मानसिक गरज झालेली आहे आणि राजकीय गरज सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे ज्या गोष्टी मला विचारायचे की संजय राऊत इथे आतमध्ये होते का, संजय राऊतना हे काय बोलत होते बाहेर येऊन कोणी सांगितलंय का? त्याच्यामुळे उगीचच खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं आणि कुठला तरी वेगळा नरेटिव्ह हे करायचा प्रयत्न करायचा। मला वाटतं संजय राऊतांची जुनीच खोड आहे। त्यांना त्यांच्या पक्षाची लोक सुद्धा सिरियसली घेत नाही। त्याच्यामुळे ते काय बोलतायत त्याच्यावर फार काही लक्ष देण्याची गरज नाहीये। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असंही म्हटलंय मुख्यमंत्र्यांची तक्रार त्यांनी अमित शहांकडे केली आहे। विशेष म्हणजे आम्हाला कामं करू दिली जात नाही, आमच्या आमदारांची चौकशी लावली जाते असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले। त्यामुळे ती तक्रार करण्यासाठी अमित शहांकडे गेले असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हे संजय राऊतांना कोणी सांगितलं? हे संजय राऊतांनी सांगावं ना, हे त्यांना कोणी सांगितलं? जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर ते जाऊन भेटले असतील, जर त्यांनी अशा पद्धतीची चर्चा केली असेल तर ती काय बाहेर तर झाली नसेल। ह्या गोष्टी त्यांना कोण सांगतं? त्याच्यामुळे उगीच काहीतरी पसरवायचं, काहीतरी मनाला येईल ते बोलायचं। रात्री झोपेत त्यांना काहीतरी समजतं की असं काहीतरी झालंय आणि सकाळी उठून काही तोंडाला येईल ते बरळायचं। तर या माणसाला फार सिरियसली घ्यायची गरज नाहीये। या माणसाला जे बोलायचं ते बोलू दे, त्यांना कोणीही सिरियसली घेत नाही। त्यांना हे कुठून समजलं याचा त्यांनी सोर्स सांगावा। अगदी त्याच्यामुळे काही माहिती नसताना, कुठलाही पुरावा नसताना काही बडबड करायची याला काही अर्थ नाहीये आणि त्यांना कोणीही सिरियसली घेऊ नये अशी माझी माध्यमांनाही विनंती आहे। नक्कीच धन्यवाद शीतल म्हात्रेजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि आता आपल्या सोबत